ब्रह्म हे भक्तांसाठी मुखे ठाकले उभा राहिला सावय उभा राहिला सावय जणकी पुंडलिकाचा कानडा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा नाम्याची खीर चालतो चोखोबाची गुरे राखितो हा नाम्याची खीर चालतो चोखोबाची गुरे राखितो पुरंदराचा परमात्मा पुरंदराचा परमात्मा वाली गावाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. सर्वांनी कृपया बसून घ्या, स्थानापन्न व्हा. हा आपल्यासाठी आपल्या लोकांनी आपल्यासाठी झगडणाऱ्या उभं केलं ऐन वेळेला. मान्य श्री विवेकानंदजी बाबर सर जे सतत राहत असते होते, परवा असा दौरा हा सुरू आहे. त्यांना अपेक्षित नसलेला प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय. पुन्हा एकदा सांगेल की जी साथ त्यांनी घातलेली आहे तुम्हा सर्वांसाठी, आपल्यातले जे मागास म्हणजे मी जे म्हटलं की आधी मोठ्या ब्रह्मांडाची भूमिका असलेला हा समाज आज मागास म्हणावा इतका रसात आला आहे. आपल्याची तेवढी जाणीव होत नाही शहरात लोकांना, मात्र ग्रामीण भागात आणि शहरातले जो कष्टकरी समाज आहे त्याची झळ त्याचा आवाज लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्या सगळ्यांचा आवाज घेऊन आज पाटील पुढे चाललेले, तर तुम्हा सगळ्यांचे हात आणि साथ त्यासाठी गरजेचे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा स्वतःसाठी. मंडळी जिनमे अकेले चल बसले होते, हिंदी कळते ना मध्येच, माझा आवाज स्पष्ट येतो ना. जिनमें अकेले चलने के हौसले होते उन्हीं के पीछे होते, उन्हीं के पीछे काफिले होते. मंजिलें उनको नहीं मिलती जिनके सपने में जान होती है, मंजिल उनको नहीं मिलती जिनके सपने में जान होती है. पूरे होते तो उन्हें पूरे करने की जिनमें खासियत होती है. स्वतःचा वेळ स्वतःच बलिदान देऊन लोकांनी हा लढा उभारलेला आहे. त्यासाठी आपला वेळ, आपलं बुद्धी, आपलं श्रम, आपलं प्रतिष्ठा, आपला पैसा सगळं पणाला लावणारी लोक आहेत समाजामध्ये. त्यापैकी काही लोक तुमच्यामध्ये आहेत, काही दादांसोबत आहेत, इथे येत आहेत. तो सर्वांना मानाचा मुजरा छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. या भूमीमध्ये स्वराज्याची चौथी राजधानी असलेल्या सातनगरीमध्ये ही शूरांची, वीरांची, क्रांतिकारकांची ही भूमी, संतांची, विचारवंतांची, कर्मवीरांची ही भूमी. आणि म्हणून या भूमीने हात देणं, साथ देणं जास्तीत जास्त गरजेचं आहे. तुम्ही जे आज आपला वेळ या ठिकाणी घालवत आहात, नक्कीच समाज तुमच्या मागे उभा राहणार आहे. मी कोणत्याही फार मला काही असं बोलवलेलं असं नाहीये की उभा राहिलो आणि देतोय की जो जे करता येईल ते माझ्याकडून. प्रत्येकाने आपलं योगदान द्यावं. कुणी आपला वेळ द्यावा, आपलं श्रम द्यावं, पैसा असेल त्यांनी पैसा द्यावा, बुद्धी द्यावी. आणि निश्चित याचं फलद्रूप आपल्याला नक्कीच आई जगदंबेच्या कृपेने, छत्रपती शिवरायांच्या कृपा आशीर्वादानं नक्कीच याचं फलित आपल्याला मिळणार आहे अशी आपण सर्वांनी आशा करूया. आणि पुन्हा एकदा मी शूर आम्ही सरदार घेतो आणि मी थांबतो. कुणाला काय बोलायचं ते बोला. पोवाड्यात